संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कळंबमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी 2 जण ताब्यात, तर महिलेची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा. संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याची माहिती. खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून आपल्या खुनाचा कट. मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. मोदी 75 वर्षांचे होतात म्हणून आरएसएसने त्यांना बोलवून घेतलं. खासदार राऊतांचा दावा. भाजपमध्ये 75 वर्षांनंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याची करून दिली आठवण. मुंबईतल्या मालाडमध्ये कलश यात्रेदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. 5 फरार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर कळंबा जेलच्या अंडा सेलमध्ये. प्रॉपर्टी टॅक्समधून मुंबई महापालिका मालामाल. काल संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 6,172 कोटींचा मालमत्ता कर जमा. आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 27% जादा कमाई. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 177 शासन निर्णय जारी. मंत्रालयामध्ये चाललं रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज. राज्यामध्ये आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं महागणार. रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ, तर सोलापुरामध्ये सर्वाधिक 10.1% वाढ. राज्यात ठिकठिकाणी अवकाळीच्या सरी. काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान. बळीराजा चिंतेत. आज आणि उद्या कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. पहिल्या 2 पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा पहिला विजय. नवोदित अश्विनी कुमार आणि रिकेल्टनच्या कामगिरीच्या जोरावर कोलकात्यावरती 8 गडी राखून दणदणीत विजय. आज पंजाब आणि लखनौ आमने सामने.